हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी संभाजीनगर याकरता सामान्य ज्ञानाचे महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे थोडा वेळ असेल, या वेळेत आपण त्या प्रश्नाचं उत्तर खाली लगेचच कमेंट करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला किती मार्क्स पडतात, जेवढे बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय 2 करा आणि आपल्याला जेवढे मार्क्स पडतात ते खाली कमेंट लगेचच करायचं आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, रायगड ही शिवरायांची राजधानी बनवण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील या किल्ल्यावर शिवशाहीचा कारभार चालत असे। ऑप्शन आहे सिंहगड, राजगड, पुरंदर की शिवनेरी। तर सांगा कोणत्या किल्ल्यावरून शिवशाहीचा कारभार चालत असे। प्रश्नाचं उत्तर यायलाच हवं, खाली कमेंट करायचं आहे। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, राजगड। पुढील प्रश्न, पालघर जिल्ह्यातील डॅडॅश येथील भुईकोट किल्ला 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला। ऑप्शन आहेत कुलाबा, जंजिरा, वसई की मुरुड। सांगा पालघर जिल्ह्यातील कुठील भुईकोट किल्ला। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, वसई। पुढील प्रश्न, अलीकडील काळात पर्यटकांचे आकर्षण बनू लागलेले गणपतीपुळे हे समुद्र किनाऱ्यावरील निसर्गरम्य स्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोडते। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड की ठाणे। थोडा ट्रिकी क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, जे गणपतीपुळेला जाऊन आले असेल त्यांना माहीत असेल, रेल्वेने जर गेले तर तुम्हाला रत्नागिरी स्टेशनला उतरावं लागतं। त्या ठिकाणी उतरल्यानंतर तुम्ही बस करून गणपतीपुळेला जाता। यानंतर पुढील प्रश्न, इसवी सन 1296 मध्ये ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली असे म्हटले जाते खालीलपैकी कोठे। आपेगाव, नेवासे, आळंदी की पैठण। तर सांगा ज्ञानेश्वरांनी कुठे समाधी घेतली आहे। तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क, आळंदी या ठिकाणी। पुढील प्रश्न, इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी मागितली ते प्ररेकाठी वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण डॅडॅश हे होय। तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी जी सांगितली ती कोणत्या ठिकाणी सांगितली आहे। देहू, आपेगाव, नेवासे की शेगाव। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क, नेवासे पाहिजे, नेवासे। तर याचं योग्य उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक क, नेवासे हे योग्य उत्तर आहे। पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 ने जुना क्रमांक 50 खालीलपैकी कोणती दोन ठिकाणी जोडली गेली आहेत। ऑप्शन आहे धुळे, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, संगमनेर पुणे की धुळे, जळगाव। तर सांगा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 ने कोणती दोन ठिकाणे जोडली आहेत। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, संगमनेर आणि पुणे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती दोन ठिकाणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना क्रमांक 4 आहे। पुणे, लोणावळा, कर्जत व पनवेल, पनवेल व पणजी की पुणे व नाशिक। तर याचे योग्य उत्तर काय आहे, तर ते आहे ऑप्शन क्रमांक अ, पुणे व लोणावळा। पुढील प्रश्न, खाली काही फळे व त्यांच्याशी निगडीत संशोधन केंद्राची स्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत, कोणती जोडी चुकीची आहे। पहिला आहे नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी, केळी संशोधन केंद्र यावल जळगाव, मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूर अहिल्यानगर, सुपारी संशोधन केंद्र अलिबाग रायगड। तर यापैकी चुकीची जोडी कोणती आहे, डोकं लावा आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा। चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करा। तर याचं जे चुकीची जोडी आहे ती आहे नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी, कारण की रत्नागिरीला विद्यार्थी मित्रांनो काय म्हणता येईल की काजू संशोधन केंद्र आहे आणि सिंधुदुर्गला कोणतं आहे, तर रत्नागिरीला आंबा संशोधन केंद्र आहे आणि सिंधुदुर्ग, वेंगुर्ला या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे। पुढील प्रश्न, वेळवंडी या निरेच्या उपनदीवर पुणे जिल्ह्यात डॅडॅश येथे बांधलेल्या धरणाच्या जलाशयास येसाजी कंक जलाशय या नावाने ओळखले जाते। ऑप्शन आहेत भाटघर, पवना, धोम की पानशेत। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, भाटघर। पुढील प्रश्न बघूयात। त्यापूर्वी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे। आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 2000+ लाईक, तर एक लाईक करा। लक्षात घ्या हेच आमच्यासाठी मोटिवेशन आहे, प्रोत्साहन आहे, त्यामुळे एक लाईक करा आणि खाली शक्य असेल तर थँक्यू देखील आपण कमेंट करू शकता।
पुढील प्रश्न, गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीमुळे विदर्भातील जिल्ह्यांची संख्या आता 11 इतकी झाली आहे, तर हिंगोली जिल्ह्याच्या निर्मितीमुळे मराठवाडा विभागातील जिल्ह्यांची संख्या किती झाली आहे? ऑप्शन आहे 10, 9, 8 की 7. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर याचं राईट आन्सर काय असेल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, 8 इतके जिल्ह्यांची संख्या झाली आहे. 8 इतकी काय? तर गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीमुळे विदर्भातील जिल्ह्यांची संख्या 11, तर हिंगोली जिल्ह्याच्या निर्मितीमुळे मराठवाडा विभागातील जिल्हे बरोबर किती झाली आहे? तर ती झाली आहे 8. तसेच अजूनही क्वेश्चन बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. JMC छत्रपती संभाजीनगर त्यांचा जो एक्झाम सिलेबस आहे आणि पॅटर्न आहे तो तुम्हाला माहीत पाहिजे. सामान्य ज्ञान 25 प्रश्न, मराठी व्याकरण 25, इंग्लिश ग्रामर 25 आणि बुद्धिमत्ता ॲप्टिट्यूड 25 प्रश्न असे 100 प्रश्न तुम्हाला 200 मार्क्सला विचारणार आहेत. याच धर्तीवर आपण 18,000 प्लस प्रश्न तयार केले आहेत. प्राईज आहे 499. यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञानचे 4,700 प्रश्न MCQ स्वरूपात भेटेल. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले. चालू घडामोडी 5,000 प्लस प्रश्न आहेत. ऑगस्ट महिन्याचे देखील त्यामध्ये चालू घडामोडी आपण ॲड करणार आहोत. 110 सराव प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामरचे प्रश्न आणि ॲप्टिट्यूडचे प्रश्न हे सर्व तुम्हाला भेटणार आहेत. आपल्याला हवं असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करून हा कोर्स परचेस करू शकता. हा जो कोर्स आहे तो तुमच्याकडेच राहणार आहे. ही परीक्षा किंवा बाकी येणाऱ्या परीक्षेसाठी देखील हा जो कोर्स आहे तो तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल. कारण की कोणत्याही एक्झाम आल्या तर त्याचं एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस हाच असतो. तसेच लक्षात घ्या, तुम्हाला हा जर कोर्स ॲप्लिकेशन थ्रू पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. सेम PDF फाईल तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये भेटेल. या ठिकाणी ॲडिशनल काय भेटेल तर प्रत्येक टॉपिकवर आधारित ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत. ऑनलाईन टेस्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मल्टिपल अटेम्प्ट आहेत. टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक आणि ऑल इंडिया रँक आणि त्या ठिकाणी तुम्हाला टायमर देखील प्रोव्हाइड केला आहे. तर ही 500 रुपये आणि जर तुम्हाला फक्त ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल तर 150 रुपयात तुम्ही घेऊ शकता. याकरता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, ती तुम्ही डाउनलोड करा आणि 500चा जर कोर्स घेतला तर या ज्या टोटल ऑनलाईन टेस्ट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी फ्री भेटेल. काय काय भेटणार आहेत? फुल लेंथ टेस्ट 5 आहेत, सामान्य ज्ञानच्या 60 टेस्ट आहेत, मराठी व्याकरणाचे 31, इंग्लिश ग्रामरचे 10, तर चालू घडामोडीचे 30 टेस्ट. एवढं सगळं तुम्हाला 500 रुपयाच्या कंटेंटमध्ये फ्री भेटते. आणि फक्त हे पाहिजे असेल तर हे देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. रायगड तालुक्यातील माणगाववरून पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात प्रवेश करताना कोणता घाट चढावा लागतो? वरंधा, तांबिनी, आंबा की थळ? तर सांगा कोणता घाट चढावा लागतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, ताम्हिणी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात आगरी या जातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात? ऑप्शन आहेत नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, पालघर, ठाणे, रायगड की जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, पालघर, ठाणे, रायगड. पुढील प्रश्न, उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? ऑप्शन आहे सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर की भंडारा? तर सांगा उजनी प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा होणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, सोलापूर. पुढील प्रश्न, चासकमान योजनेचा फायदा महाराष्ट्रातील या जिल्ह्यास होणार आहे. कोणता जिल्हा आहे? सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर की पुणे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, पुणे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते? कोल्हापूर गोंदिया, पुणे मुंबई, मुंबई कोल्हापूर की मुंबई नागपूर? तर महाराष्ट्र एक्सप्रेस ही जी आहे ती कोल्हापूर गोंदिया दरम्यान धावते. कोल्हापूरला दुपारी 3 वाजता ही ट्रेन निघत असते. या ट्रेन खूप उशीर करते, म्हणजे स्लो ट्रेन ही बऱ्यापैकी. पुढील प्रश्न, कुकडी योजनेचा फायदा डॅश या 2 जिल्ह्यांना होणार आहे. ऑप्शन आहेत पुणे, अहिल्यानगर, पुणे व सोलापूर, सोलापूर व अहिल्यानगर की अहिल्यानगर व नाशिक? तर कुकडी योजनेचा फायदा कोणत्या 2 जिल्ह्याला होणार आहे? ऑप्शन आहेत पुणे व अहमदनगर, याचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न, दूधगंगा या योजनेचा फायदा होणारा जिल्हा? ऑप्शन आहेत पुणे, सातारा, कोल्हापूर की नाशिक?
तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे, त्याला जॉईन करा, ज्यावर आपण एक्झामचं मटेरियल आणि एक्झामचं अपडेट त्या ठिकाणी शेअर करत असतो. तसेच एक टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्यावर आपण डेली चालू घडामोडींचा सराव करत असतो. आत्तापर्यंत 1300+ चालू घडामोडीचे क्विज त्या ठिकाणी आपण टाकल्यात. टेलिग्राम आहे, त्यामुळे तुम्ही पाठीमागची मेसेज त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. नक्की ते टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क, कोल्हापूर. पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन आहे जुन्नर, शिरूर, मावळ की पुरंदर. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ, जुन्नर. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखू, ऊस व हळद ही तिन्ही पैसे मिळवून देणारी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात? ऑप्शन आहेत कृष्णा, प्रवरा, वर्धा की तापी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, कृष्णा. पुढील प्रश्न, डॅडॅश हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होय. सिंधुदुर्ग नगरी, कुडाळ, वेंगुर्ला की आंबेडपाल्य. तर जो सिंधुदुर्ग आहे त्या ठिकाणी जेवढेही जिल्हाधिकारी वगैरे कार्यालय आहे त्याला सिंधुदुर्ग नगरी या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या एकाच ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना व तेल शुद्धीकरण केंद्र आहे? ऑप्शन आहेत पारस, तुर्भे, तारापूर की थळ, वायशेत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, तुर्भे. पुढील प्रश्न, तुमसर, भंडारा येथे कशाची मोठी बाजारपेठ आहे? ऑप्शन आहेत तांदूळ, गूळ, मिरच्या की कांदा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ, तांदूळाची मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, वैतरणा, उल्हास, सावित्री व वसिष्ठी या नद्या महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून वाहतात? मराठवाडा, कोकण, विदर्भ की पश्चिम महाराष्ट्र. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायचं आहे. व्हिडिओचं टार्गेट आहे 2000+ लाईक, तर लगेचच एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करून द्या. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ब, कोकण. पुढील प्रश्न, निळवंडे धरण कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात येत आहे? ऑप्शन आहेत पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर की सांगली. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, अहिल्यानगर. पुढील प्रश्न बघूयात, ताडोबा व असोला मेंढा ही धरणे तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर, रत्नागिरी, भंडारा की सिंधुदुर्ग. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, चंद्रपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत 25 प्रश्न बघितले. यापैकी आपले किती बरोबर आले याला मल्टिप्लाय बाय 2 करा आणि आपला आलेला स्कोर खाली कमेंट करा. आणि तुम्हाला परत एकदा सांगतो की तुमची एक्झाम लवकरच होणार आहे. त्या धर्तीवर जे आपण मटेरियल तयार केलं आहे, JMC छत्रपती संभाजीनगर, 499 प्राईज आहे. क्वालिटी कंटेंट आहे. तुम्ही घेतल्यानंतर देखील मेसेज कराल की सर खरंच खूप छान मटेरियल आहे, तुम्ही परचेस करा. ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ॲप्लिकेशन थ्रू डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला काय भेटेल तर PDF आहेत त्या तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करू शकता. नेट जरी बंद असेल तरी तुम्ही ते PDF बघू शकता. आणि ऑनलाईन टेस्ट सॉल्व करायसाठी नेट लागेल. तर आणि ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि OTP टाकला की लॉग इन होऊन जाईल. बाकी काही डिटेल भरायची गरज नाही त्या ठिकाणी. पेमेंट करताना फक्त तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू करावं लागेल. आणि जर तुम्हाला व्हॉट्सअपला म्हणजे गुगल ड्राईव्हच्या साहाय्याने जर मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. आजचा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि टेलिग्राम आणि जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला देखील आत्ता जॉईन करून घ्या. थँक्यू.